नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा. आजच्या कथेचे नाव आहे मानाची टोपली. ताई, घ्या किंवा थोड्या मिरच्या. अहो आजी, किती आग्रह तुमचा. नको, मला सांगितलं ना एकदा. सगळ्या लाल झाल्या आहेत बघा, किती शिळे आहेत. नको नको, तुम्ही जा बरं आधी इथून. ती आजी काही ऐकायला तयार नव्हती. घ्यावं, लय उपकार होतील बघा तुमचं. मानवी तिला कंटाळून, बरं द्या 10 रुपयांच्या. म्हातारी भलतीच सुकावली. तिने लगबगीने वजन केले आणि मानवीला ढोबळी मिरची दिली. मानवीने 10 रुपये तिच्या हातावर टेकवताच म्हातारीने ते कपाळाला लावले. दूध घेऊन जाता येईल आता, असं म्हणून ती तिथून निघून गेली. पण मानवी मात्र विचारात पडली होती. असं का बोलली असेल ही आजीबाई? तिच्याकडे दूध घेण्यासाठी 10 रुपये सुद्धा नव्हते. दिवसभर तिचं चित्त थाऱ्यावर नव्हते. सतत तीच गोष्ट तिच्या मनाला सलत होती. घरातल्या कामात आणि इतरही कशातच तिचं मन लागत नव्हते. रात्र झाली. कुशीची आदलाबदल सुरू होती, पण झोप काही लागत नव्हती. आजीबाईने सोडलेला भुंगा तिचं काळीच पोखरून काढत होता. विचारांच्या कलहात कधी पहाट झाली कळालंच नाही. मानवीचं मन अजूनही खुमखुम करत होतं. तिने पटकन सगळं आवरलं आणि ती आजीबाई जिथे भाजी विकायला बसायची तिथे गेली. आजी नेहमी तिथेच बसायची, पण काल मात्र ती टोपली दारोदारी घेऊन फिरत होती. मानवी तिथे पोहोचली. आजीबाई तिथेच बसून भाजी विकत होती. अहो ताई, घ्या की, काय देऊ तुम्हाला? आजी, मला बोलायचं होतं तुमच्याशी. मानवी थोडी भीतभीतच विचारत होती. बोला की, तुम्ही काल असं का म्हणलात? दूध घेता येईल. तुमच्याकडे अगदी 10 रुपये सुद्धा नव्हते का? आजी मानवीकडे बारकाईने पाहू लागली. चला माझ्याबरोबर, असं म्हणून आजीने तिची टोपली आवरली आणि निघाली. मानवीही कुठला प्रश्न न करता तिच्या मागे मागे जाऊ लागली. बरंचसं अंतर चालल्यानंतर ती आजी एका छोट्याशा घरात शिरली. या ताई, माझे घर आहे. मानवी सुन्न डोक्याने आजीचं सगळं ऐकत होती. अगदीच छोटंसं घर, झोपडी म्हणायलाही हरकत नाही. पत्र्याचं घर, त्याला काही बाजूला ताडपत्री गुंडाळलेली, एका बाजूला छोटीशी मोरी, त्यालाच लागून मांडलेली चेटकी भांडी आणि चूल, एका बाजूला एक सिंगल खाट, त्यावर झोपलेली एक मुलगी आणि तिचं लहानगं लेकरू. हे सगळं पाहून मानवी अजूनच बिथरली. माझी लेक आहे, बाळंतीण आहे 4 महिन्याची. मानवीची नजर आजीच्या मुलीकडेच स्तब्ध झाली होती. अहो बसा ना, असं म्हणत आजीने पाठ पुढे सरकवला. मानवी खाली बसली. चांगलं चुंगलं खायला नाही म्हणून पोरीचं दूध गेलंय. पोराला बाहेरचं दूध लागतंय. मग तिला तिच्या सासरी जाऊ द्या ना. तिथं बाळ बाळंतीण दोघींची काळजी तरी घेतली जाईल. नवऱ्यानं टाकले तिला. मानवीचं वाक्य तोडत म्हातारी दबक्या आवाजात म्हणाली. आता मात्र मानवीच्या पायाखालची जमीन सरकली. ती आ वासून आजीच्या तोंडाकडे बघत होती. लय भांडणं व्हायची बघा, लय मारायचा मेला पोरीला. दिवस राहिलं होतं तरी प्यायचा आणि मारायचा. एक दिवस गेले आणि घेऊनच आले इकडं. काय करता, लेक आहे, नाही राहिला बघा जीव. माझ्याकडे तरी काय आहे, पण तसंच शिळपाकं घालीन म्हणलं खायला. त्या मुडद्याचा मार तर नाही लागायचा ना खायला, म्हणून आले घेऊन. मानवीला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. ती फक्त आजीबाईचं बोलणं ऐकत होती. इतक्या दिवसात पहिल्यांदा कुणीतरी विचारलं. लय बरं वाटलं बघा, म्हणून चला म्हणलं घरला. मानवीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. तिला कसलीच ती शुद्ध राहिली नव्हती. थोड्या वेळाने स्वतःला सावरत तिने तिच्या पाकिटातून 2000 रुपयांची नोट काढली आणि म्हातारी समोर धरली. आजी थोडीशी हसत. 2 दिवस झालं कुणी बी भाजी घेतली नाही ताई. घरात होते ते बी पैसे संपले होते. भीक मागितली असती तरी बी पोटापुरतं मिळालं असतं की, पण मान ऐकून शान कमावणाऱ्यातली नाही ही म्हातारी. मानवीचा पैशांचा हात आपोआप खाली आला. लई वाईट दिस पाहिलेत मी. हे काय नाही त्यापुढं. तुम्ही विचारलं, लय दिसानं कुणीतरी कामापलीकडलं बोललं. बरं वाटलं लय. माझी भाजी घ्या फक्त रोज, लय उपकार होतील बघा. तिचं हे बोलणं ऐकून मानवीने आजीला जाऊन घट्ट कवेत घेतलं आणि तिचा अश्रूंचा बांध फुटला. ती त्या आईच्या कुशीत ढसाढसा रडत राहिली. थोड्या वेळाने मानवी स्वतःला सावरत त्या मायेच्या विळख्यातून बाहेर आली आणि काहीही न बोलता तिथून निघून गेली. स्वप्नश्रुती. ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा,
शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.